गुडघेदुखाचे दोन प्रामुख्याने कारणं आहेत की एक गुडघ्याची झीज जी वयामानाने होते 40, 50, 50, 55च्याही पुढे वर्षात ही झीज होऊ शकते आणि दुसरं मध्ये काही हॉर्मोनल चेंजेसमुळे कार्टिलेज डिस्ट्रक्टिव्ह सेल्स जास्त होतात आणि मग ते कार्टिलेज खराब करतात. हाडाची झीज ही 4 टप्प्यात होते प्रामुख्याने. अर्ली म्हणजे माइल्ड जेव्हा जस्ट सुरुवात होते आणि गुडघ्याचं जे कार्टिलेज आवरण असतं ते पूर्णपणे झिजत नाही. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ते थोडं झिजतं पण हाड एकमेकाला टेकत नाही. फक्त सर पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात जर कोणी व्यक्ती आहे हे त्याला कसं कळणार? स्पेशली बऱ्याच जणांना उतरताना जास्त दुखतो, चढताना दुखत नाही. पण ह्याच्या मागची अजून काय कारणं असू शकतात? लोकांना काय वाटतं की जिने चढणं उतरणं हा एक एक्सरसाइज आहे. बरोबर. वेट हॅज अ डायरेक्ट रिलेशन विथ आर्थरायटिस. त्यामुळे जेवढं वजन तुमचं कमी तेवढं गुडघ्यावर लोड कमी, तेवढं गुडघ्याची झीज कमी. हे पेन 15 दिवस, 1 महिना, 2 महिन्यापेक्षा जरी जास्त राहिलं तर मग यू हॅव टू कन्सल्ट अ डॉक्टर आणि डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टर पहिलं काय करणार की एक्सरे घेणार. एक्सरेमध्ये कुठल्या स्टेजमध्ये आर्थरायटिस आहे, स्टेज 1, स्टेज 2, 3 का 4 हे कळू शकतं. याचे इंजेक्शन्स आहेत ते आता त्याचे डोसेज आहेत की कधी कधी 3 इंजेक्शनचा कोर्स असतो दर आठवड्याला एक. आता सिंगल इंजेक्शन निघालं. स्टेम सेल्सचे इंजेक्शन्स आहेत ते 6 महिन्यातून 8 महिन्यातून एकदा देऊ शकतो आणि स्टिरॉइडचे इंजेक्शन्स आहेत ते आपण वर्षातून 2दा देऊ शकतो. नुसतंच गुडघा वाकवणं, सरळ करणं ह्याला फिजिओथेरपी म्हणत नाही किंवा मॉर्निंग वॉक घेता म्हणजे फिजिओथेरपी नाही. त्याचे विशिष्ट व्यायाम आहेत. लोकांनी मला वाटतं की त्यांच्या फर्स्ट सेकंड स्टेजमध्येच करेक्ट डॉक्टरांना भेटून घ्यावं आणि तुम्हाला शस्त्रक्रिया टाळायची असेल तर एक्सरसाइज निदान करा. डावा खुपा दुखत असेल तर उजव्या हातात तुम्ही स्टिक घ्या. मला पेशंट्स विचारतात की कुठल्या गुडघ्यात समजा उजवा डावा दुखत असेल, समजा डावा दुखत असेल तर काठी उजव्यात पकडायची. फ्लॅट फूट हे पण तेवढंच कॉमन आहे आणि फ्लॅट फूटचं गुडघेदुखीशी काही रिलेशन आहे का? कमरेत नस दबली जाते, स्लिप डिस्क होते, नर्व दबल्यामुळे पायात दुखणं येतं, गुडघ्यात दुखणं येतं. 90% गुडघेदुखी ही विदाऊट ऑपरेशन बरी होते. नमस्कार. चर्चा बिरचा, नवा विचार नवी दिशा या आमच्या मराठी पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला चालताना त्रास होतोय का? उठून बसताना, बसून उठताना गुडघा कुरकुर करतोय का? की आता ह्या वयात मला ऑपरेशन करावं लागेल ह्याची भीती वाटतेय? खेळताना, उड्या मारताना, पळताना, धडपडताना गुडघा दुखावलाय का आणि त्याची तुम्हाला भीती वाटतेय का? तर आजचा एपिसोड तुमच्यासाठी आहे. आज आपल्या सोबत आहेत भारतातील सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर पराग संचेती सर, जे आज आपल्या सगळ्या सांगणार आहेत की तुमचा जर गुडघा दुखावलेला आहे तर ऑपरेशन करायची कितपत गरज आहे किंबहुना ते ऑपरेशन तुम्हाला टाळता येऊ शकतो का. तर व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा एपिसोड. सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द शो. नमस्कार डॉक्टर पराग संचेती. आमच्या या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. धन्यवाद. सर्वप्रथम डॉक्टर रश्मी आणि डॉक्टर मुकेश, आपण मला या कार्यक्रमात चर्चा बिरचा, नवा विचार नवी दिशा यासाठी बोलवलं, त्यासाठी खूप खूप आपले धन्यवाद. आणि मला माहिती आहे की आजचा जो आपला विषय आहे की गुडघ्याची दुखापत झाले, गुडघे दुखावले तर त्याच्यासाठी काय शस्त्रक्रिया हा एकच उपाय आहे? शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो का? आणि ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सर, त्याच अनुषंगाने माझा पहिला प्रश्न, आधी शस्त्रक्रियेकडे वळण्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की आपल्या प्रेक्षकांना की जसं वय वाढते आपलं तसं बरेचसे आजार ह्या वयाप्रमाणे होत असतात. जसे डोळ्यात मोतीबिंदू होतात तसं प्रत्येक वय वाढल्याप्रमाणे व्यक्तीला गुडघ्यांचे आजार हे उद्भवतात. त्याचं नेमकं कारण काय असेल? हो, तर त्याच्या आधी आपण बघूया की गुडघे दुखी कशामुळे होऊ शकते. जो तुम्ही प्रश्न विचारला की उत्तर वयात 50शी नंतर जर गुडघे दुखायला लागले तर त्याचं कारण काय, पण गुडघे आधी पण दुखू शकतात. गुडघे दुखायचे दोन प्रामुख्याने कारणं आहेत की एक गुडघ्याची झीज जी वयामानाने होते 40, 50, 50, 55च्याही पुढे वर्षात ती झीज होऊ शकते. आणि दुसरंमध्ये गुडघ्याला काही दुखापत झाली, काय इंजरी झाली, खेळताना पडलो. आजकाल बरेच नौजवान, बरेच आपले
खेळाडू आहेत की ज्यांना रेक्रिएशनल स्पोर्ट्स, वीकेंड वॉरियर ज्याला म्हणतो, ते खूप आवडतं खेळायला आणि ते खेळत असताना गुडघ्याची इंजुरी होऊ शकते आणि त्याच्यामुळे पण गुडघे दुखावू शकतात. तो एक भाग झाला. आणि दुसरा म्हणजे उतरवयात होणारी गुडघ्याच्या आवरणाची झीज आणि त्याच्यामुळे जो गुडघा दुखावतो त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. गुडघ्याच्या भोवती एक स्मूथ असं एक आवरण असतं, कार्टिलेज. ते कार्टिलेज 50पर्यंत एकदम स्मूथ आणि व्यवस्थित असतं, पण नंतर त्याचं घष्टन होऊन ते घासायला लागतं. ह्याच्यामुळे गुडघ्याची झीज होते आणि गुडघा दुखावतो. तर दिस इज व्हॉट वी कॉल एज ऑस्टिओआर्थरायटिस. सर, वाढत्या वयाप्रमाणे जसं तुम्ही आत्ता म्हटलात की गुडघ्याची झीज होते किंवा ते कार्टिलेज गुडघ्याच्या त्या अवतीभोवती असलेलं आवरण, तर ह्याच्यात नेमकी ही गुडघेदुखीची त्याच्यामुळे सुरुवात कशी होते आणि त्याची तीव्रता आपण कुठल्या स्टेजेसमध्ये आणि कशी आपण डिवाईड करू शकतो? हा खूप चांगला प्रश्न आहे डॉक्टर रश्मी, की 50-55 ह्या वयापर्यंत कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स असतात. अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याचं प्रमाण जास्त असतं. आणि त्याच्यानंतर काय होतं की काही हॉर्मोनल चेंजेसमुळे कार्टिलेज डिस्ट्रक्टिव्ह सेल्स जास्त होतात आणि मग ते कार्टिलेज खराब करतात. त्यामुळे देर इज अ रेस बिटवीन कार्टिलेज प्रोडक्शन अँड कार्टिलेज डिस्ट्रक्शन. आणि 50-55 ह्या वयात ते वाढायला लागतं, कार्टिलेज डिस्ट्रक्शन, आणि हाडाची झीज व्हायला लागते. तर ह्याची तीव्रता आपण नक्कीच जाणू शकतो. हाडाची झीज ही 4 टप्प्यात होते प्रामुख्याने. अर्ली म्हणजे माइल्ड, जेव्हा जस्ट सुरुवात होते आणि गुडघ्याचं जे कार्टिलेज आवरण असतं ते पूर्णपणे झिजत नाही. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ते थोडं झिजतं पण हाड एकमेकाला टेकत नाही. तिसऱ्या ह्याच्यात म्हणजे पूर्णच नष्ट होतं आणि हाड खूप एकमेकावर टेकून गुडघा दुखतो. आणि चौथा म्हणजे गुडघ्याला थोडं व्यंगत्व येतं, सम डिफॉर्मिटी. त्यामुळे 4 टप्प्यात ह्याची तीव्रता आपण जाणू शकतो आणि टप्प्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट पण बदलते. फक्त सर पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात जर कोणी व्यक्ती आहे हे त्याला कसं कळणार? त्याचे काही सायन्स अँड सिम्पटम्स किंवा त्याचे काही कसं ओळखावं की माझी पहिली स्टेज आहे किंवा सेकंड आहे? तर जसं मी सांगितलं की गुडघ्याची काही दुखापत झाली तर तो भाग वेगळा, पण 50 नंतर काही न दुखापत असताना तुमचे गुडघे दुखायला लागले. रोज तुम्ही साधारण एक फिरायला जाता, सकाळी ग्राउंडवर फिरायला जात असताना रोज 2 किलोमीटर व्यवस्थित फिरू शकता, पण आजकाल तुमचे चालताना 1 किलोमीटर झाल्यावरच गुडघे दुखायला लागतात आणि तुम्हाला बसायची इच्छा होते. तुम्ही दुसऱ्या मजल्यावर राहता आणि जनरली तुम्ही पायऱ्या वर खाली चढता उतरता, काही दुखत नाही, पण आजकाल जाणतं आहे की गुडघे दुखत आहेत, खास करून खाली उतरताना. तर त्याच्यात समजायचं की गुडघ्याची थोडीशी झीज व्हायला लागली. तिसरं म्हणजे तुम्ही रोज बसून मेडिटेशन करता, पूजा करता, बसताना उठताना काही वाटत नाही, पण एरवी आता काय ना, उठताना थोडंसं गुडघे दुखत आहेत. अशी जर लक्षणं आपल्याला दिसली तर आपण समजून घ्यायला पाहिजे की गुडघ्यात काहीतरी झीज होती आहे, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. अँड दॅट इज द टाईम मग आपण त्याचा पुढे अजून विचार केला पाहिजे की कशामुळे होतं, काय होतं, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा नाही घ्यायचा, या गोष्टी पुढच्या. सर, आता हे गुडघेदुखीच्या स्टेजेस जसं तुम्ही म्हटलात, उठताना बसताना, स्पेशली बऱ्याच जणांना उतरताना जास्त दुखतो, चढताना दुखत नाही. पण ह्याच्या मागची अजून काय कारणं असू शकतात? म्हणजे कार्टिलेजची झीज होणं किंवा हाडांची झीज होणं वयोमानाप्रमाणे हे एक कारण झालं. याच्या व्यतिरिक्त अजून कुठली कारणं असू शकतात की जे हे गुडघेदुखी होऊ शकते? म्हणजे दुखापत सोडून, लागले असेल, पडलं असेल ते सोडून, अशी अजून काही कारणं आहेत का की जे रोजच्या जीवनात सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे? त्याच्यात जसं तुम्ही म्हटला की दुखापत हा भाग झाला, हाडाची झीज एक बाजूला, कधी कधी गुडघ्यात इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि इन्फेक्शनमुळे गुडघे दुखू शकतात. काही वेळेस मेटाबॉलिक डिसीजेस म्हणजे आपण जे गाऊट म्हणतो की युरिक ॲसिडचं प्रमाण खूप वाढतं आणि मग गुडघे सुजू शकतात. तर असे हे इन्फेक्शन, मेटाबॉलिक आणि इन्फ्लमेटरी म्हणजे कधी कधी आमवात, त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, हा पण कधी कधी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मग गुडघे दुखू शकतात. त्यामुळे इंजरी आणि ऑस्टिओआर्थरायटिस व्यतिरिक्त बरीच अशी कारणं आहेत की जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो, ॲज अ डॉक्टर आय हॅव टू रूल आउट द अदर कॉजेस ऑफ नी पेन. सर, आपण मागच्या वेळेला भेटलो होतो तेव्हा तुम्ही एक लाईफस्टाईल चेंजेसबद्दल पण बरंच बोलला होतात की लाईफस्टाईल चेंजेस पण तुमच्या गुडघ्यांचं आयुष्य ठरवतात असं तुमचं म्हणणं होतं. तर त्याबद्दल आम्हाला अजून काही सांगा. हो, साधारण 50-55 वयापर्यंत मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की कार्टिलेज फॉर्मेशनचं प्रमाण चांगलं असतं, पण जेव्हा ते कार्टिलेज फॉर्मेशन कमी व्हायला लागतं त्यावेळेस जर आपण काही काळजी घेतल्या तर मग आपण गुडघ्याची झीज वेगाने वाढण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. तर त्याच्यासाठी काय लाईफस्टाईल चेंजेस करायला पाहिजे हे आपण समजून घेऊ.
नंबर 1, बऱ्याच वेळा आपण खाली मांडी घालून पूजा करायला बसतो, मेडिटेशन करायला बसतो, कधी कुठं काही बसून जेवण असेल तर खाली बसतो, तर तेच टाळायला पाहिजे. आपण एक छोटा स्टूल 6 इंच 8 इंचाचं घेतला पाहिजे, त्याच्यावर बसा आणि उठताना थोडं काळजीपूर्वक उठायला पाहिजे की गुडघ्यावर लोड नाही आला पाहिजे. दुसरं लाईफस्टाईल चेंजमध्ये जिने चढणं उतरणं हे टाळायला पाहिजे. लोकांना काय वाटतं की जिने चढणं उतरणं हा एक एक्सरसाइज आहे. बरोबर. तर ते जोपर्यंत तुमचा गुडघा दुखत नाही तोपर्यंत इट इज अ एक्सरसाइज, इट्स अ गुड एक्सरसाइज, इट्स अ गुड एरोबिक फॉर्म ऑफ एक्सरसाइज. पण गुडघेदुखी जेव्हा व्हायला लागते तर एकतर जर त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट असेल तुमच्याकडे तर त्या लिफ्टचा वापर करा. काही त्याच्यात तुम्ही लाज बाळगू नका की मी लिफ्टनी जातो येतो, काही नाही. जर लिफ्ट नसेल, काही जुने बिल्डिंग्स आहेत त्याच्यात लिफ्ट नसतात, एलिव्हेटर नसतात, तर त्याच्यात मग काय करा की एका वेळेस एक एक पायरी खाली उतरा, रेलिंग पकडा, एकदम ऑल्टरनेट घाईत उतरू नका. त्याच्यामुळे जे लोड ट्रान्समिशन होतं चढताना आणि उतरताना काय होतं, एका पायावर जेव्हा वजन येतं अख्ख्या बॉडीचं वजन येतं. इमॅजिन करा एका पायरीवर पाय आणि मग दुसऱ्या पायरीवर तुम्ही पाय ठेवताय, तर तो 1 सेकंद जो असतो पायरी चेंज करताना त्याच्यात अख्ख्या गुडघ्यावर शरीराचं वजन येतं आणि त्याच्यामुळे झीज वाढू शकते. त्यामुळे होल्ड द रेलिंग, त्या रेलिंगमधून थोडं वजन जातं, एका वेळेस एक पायरी उतरा म्हणजे वजन इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं. सो दॅट इज नंबर 2. आणि नंबर 3, जर तुम्ही काही एरोबिक्स करत असाल, दोऱ्याच्या उड्या रोज मारत असाल, काही स्पोर्ट्स, कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स लाईक बॅडमिंटनची खूप लोकांना आवड आहे, टेनिस आहे, तर त्याच्यामुळे गुडघ्याला एक इम्पॅक्ट येतो. तर व्हॉट आय कॉल एज हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी. तर ती ॲक्टिव्हिटी म्हणजे एरोबिक्स, जम्पिंग, स्किपिंग, काही लोक ते डान्सिंग करतात, झुंबा करतात, तर त्या गोष्टी नक्कीच जर तुमचे गुडघे दुखत असेल तर ती टाळायला पाहिजे. एक वेगळ्या प्रकारची तुम्ही एक्सरसाइज करा. आपण हे सगळं का करतो, दोऱ्याच्या उड्या रोज मारतो, एरोबिक्स करतो, टेनिस खेळतो, बॅडमिंटन खेळतो, इट इज फॉर फिटनेस. तर ते फिटनेस तुम्ही दुसऱ्या पद्धतीने मिळवू शकता इझिली. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्विमिंग करा. स्विमिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ एक्सरसाइज, त्याच्यावर गुडघ्यावर काहीच लोड येत नाही. सायकलिंग करा, कारण तुम्ही बसल्यावर तुमचं अर्धं वजन तुमच्या सीटवर जातं आहे, पायावर लोड कमी येतो आहे. तर असे काही तुम्ही जीवनशैलीत लाईफस्टाईल चेंजेस जर केले तर नक्कीच गुडघेदुखी आपण ही टाळू शकतो. शेवटचं एक लाईफस्टाईल म्हणजे बरेच आता ठिकाणी बिल्डिंग्समध्ये बरेच लोक कमोड वापरतात, पण कधी आपण इंडियन टाईप टॉयलेटमध्ये खाली बसतो आणि उठताना खूप दुखतं. तर मग जर इंडियन टाईपचं टॉयलेट तुम्हाला कमोडमध्ये कन्वर्ट करता आलं तर तो एक शेवटचा लाईफस्टाईल चेंज तुम्ही करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जो तुम्ही प्रश्न विचारला डॉक्टर रश्मी, आपण केल्या तर खूप प्रमाणात गुडघ्याची झीज आपण ती टाळू शकतो, किंबहुना टाळली नाही तरी प्रोग्रेशन त्याचं एकदम स्लो करू शकतो. सर, मग हे जे जिममध्ये ट्रेडमिल्स आणि एलिप्टिकल बाय हे असतं, येस, तर त्याचा गुडघ्यावर किती परिणाम हो होतो? हो, हा खूप एक चांगला प्रश्न विचारला. ट्रेडमिल जर करायचा असेल तुम्हाला, एकतर पहिल्यांदा मी सांगतो की ट्रेडमिल करू नका. अच्छा. ट्रेडमिलमुळे काय होतं, एकाच ठिकाणी तुम्ही थंब करताय. पण जर काही लोक म्हणतात नाही बाबा मला ट्रेडमिल करायचं, तर त्याच्यात इन्क्लिनेशन काहीच ठेवू नका. आपल्याला काय वाटतं की इन्क्लिनेशन ठेवल्याने मग जास्त लवकर आपण दमू, हार्ट रेट तुमचा 150 लवकर होईल. ते खरं आहे, पण त्याच्यामुळे जो गुडघ्यावर डॅमेज होतो आहे दॅट इज नॉट गुड. सो ट्रेडमिल करायची असेल तर स्पीड 4च्या आसपास ठेवा. खूप काय धावायची गरज नाही. ब्रिस्क वॉकिंग तुम्ही 4-4.5च्या स्पीडनी करू शकता. किंवा जे तुम्ही म्हटलं की इलेक्ट्रिकल ट्रेनर, ते खूप चांगलं आहे, कारण त्याच्यात तुमचं लोड पण पायावर डिस्ट्रीब्यूट होतो आणि तुम्ही थम्पिंग नाही करत आहे. इलेक्ट्रिकलमध्ये काय असतं की पाय फिक्स्ड असतो, हात फिक्स्ड आहे. ट्रेडमिलमध्ये तुम्ही यू हॅव टू, लोकांना स्पीड वाढून ते थम्पिंग वाढतं आणि हाडाची झीज वाढते. त्यामुळे बिटवीन द टू आय वुड से ट्रेडमिल वापरू नका. वापरलंच तर 0 इन्क्लिनेशन, स्पीड अराउंड 4 किंवा इलेक्ट्रिकल ट्रेनर इज मच बेटर दॅन युझिंग अ ट्रेडमिल. सर, अजून एक फॅक्टर मला वाटतं होतं की वेट जो असतो, म्हणजे ओव्हरवेट माणसांच्या गुडघे लवकर बहुतेक त्याला त्रास जास्त होतोय. नक्कीच संशोधन असं सांगतं की जेव्हा आपला BMI 24-25 जो आपण एक नॉर्मल मानला जातो, एक टप्प्यांनी वाढत जातो, 26, 27, 28, दर टप्प्याला जेव्हा वाढते तेव्हा तुमची गुडघ्याची झीज होण्याची शक्यता 4 टाइम्स वाढते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी ठेवलं, सगळेच जर डॉक्टर मुकेश सारखे असे फिट राहिले तर मग काय प्रश्नच नाही. म्हणजे आम्हाला काय ऑस्टिओआर्थरायटिसचे पेशंट येणारच नाहीत. जोक्स अपार्ट, वेट हॅज अ डायरेक्ट रिलेशन विथ आर्थरायटिस. त्यामुळे जेवढं वजन तुमचं कमी तेवढं गुडघ्यावर लोड कमी, तेवढं गुडघ्याची झीज कमी. त्यामुळे मी नेहमी सांगतो की डाएट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मग
पुढचा प्रश्न साहजिक आहे की लोक आम्हाला विचारतात वजन कसं कमी करायचं. सांगायला सोपं आहे, मी तुम्हाला 1 मिनिटात आता सांगेन, पण ते पाळणं, ते आचरणात आणणं अवघड आहे. बिकॉज फूड इज समथिंग पर्सन लव्स. सगळ्यांना खाण्याची खूप आवड असते, पण कसं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आपण फॉलो करू शकतो. मी तुम्हाला ब्रॉडली एक प्रिन्सिपल सांगतो की काय गोष्टी खाण्यात टाळायला पाहिजे. एक तर तळलेल्या गोष्टी, दुसरं म्हणजे गोड पदार्थ. गोड पदार्थाचं मी थोडंसं पुढं बोलतो, अजूनही काही त्याच्यात नवीन संशोधन आहे, नॉट रिलेटेड टू नी बट सम अदर पार्ट्स. तिसरं म्हणजे भात, बटाटा, ज्याच्यात हाय कार्बोहायड्रेट आहे. चौथं म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स, हे तुम्ही टाळायला पाहिजे. आणि नॉन व्हेजिटेरियन फूड शक्यतो टाळा, पण जर खाणारच असेल तर इट शुड नॉट बी तळलेलं वगैरे खूप मसालेदार नॉनव्हेज फूड नसावंच. आणि ते पण जर टाळता आलं तर नथिंग लाईक इट. तर अशा ह्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे. त्याचबरोबर मी इंटरमिटंट फास्टिंगचा एक खूप मोठा फॅन आहे. इंटरमिटंट फास्टिंग जर केलं की 2 वेळाच जेवायचं. मग तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. सकाळी 10 ते 11 वाजता नाश्ता आणि लंच एकत्र करून घ्यायचं. संध्याकाळी 6-7 वाजता रात्रीचं जेवण करायचं. मध्ये तुम्ही ब्लॅक टी, ग्रीन टी, थोडंसं काय एखादं स्नॅक घेतलं तर हरकत नाही. पण इंटरमिटंट फास्टिंग वर्क्स वंडर्स. आणि पण ते मी 2 मिनटात तुम्हाला सांगितलं काय करायचं, पण हे करायचं कसं. सो दॅट इज वेअर युअर इनर स्ट्रेंथ, मेंटल पॉवर. ते करायचं म्हणजे करायचंच, नाहीतर मग शस्त्रक्रिया करावी लागेल काही वर्षांनी. सो इट इज बेटर टू लूज वेट अँड ॲडॅप्ट टू दिस लाईफस्टाईल चेंजेस दॅन गो इन फॉर अ सर्जरी. जेव्हा रुग्णांच्या मनात आम्ही ती भीती घालतो, ॲटलिस्ट 50% लोक वजन कमी करून येतात, 50% करत नाहीत. मग त्यांना शस्त्रक्रिया ही करावी लागणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया तुम्हाला टाळायची असेल, सांधा बदलायची, ती तुम्ही वजन कमी करून नक्की टाळू शकता, हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो. एकच असं मला कधी वाटतं पेशंट्स बघताना की जे असतात ओव्हरवेट, त्यांना व्यायाम करणं आधीच अवघड जातं. करेक्ट. म्हणून व्यायाम पण होत नाही. करेक्ट. व्यायाम होत नाही म्हणून वजन कमी होत नाही. करेक्ट. मग ही सायकलमध्ये अडकलेले असतात बरेचसे रुग्ण. नेहमीच विशियस सायकल. तो मला प्रश्न नेहमी विचारला होतो, डॉक्टर मला तर चालता येत नाही, मला काही जिन्ने चढता येत नाही, माझं मग व्यायाम जीवन करायचा कसा? फक्त कॉटपासून मी डायनिंग टेबलपर्यंत जातो, वॉशरूमला जातो, मी वजन कसं कमी करणार. तर लेट मी टेल यू वन मोर सिक्रेट. वेट रिडक्शन इज 80% डाएट. किती? 80%. 20% इज अ लिटल बिट एक्सरसाइज आणि थोडंसं चालणं फिरणं. त्यामुळे ते 20% सोडून द्या तुम्ही. 80% तर करा. डाएट कंट्रोल झाली पाहिजे. आणि डाएट इज काय ॲक्टिव्हिटी नाही. त्यामुळे बसल्या बसल्या काय करायचं, चला खाऊया काहीतरी, भूक लागतेच. पण तुम्ही जर एक लाईफस्टाईल केली की 2 वेळाच जेवायचं, हे लाईफस्टाईल चेंज तुम्ही करू शकत असाल तर एक डे संडेचा ठीक आहे, एक चीट डे ज्याला मी म्हणतो. पण 6 दिवस जरी केलं ना, तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. अगदी झिप लॉक म्हणतात ना, तर ते जर तोंडाला लावलं तर 80% मी गॅरंटी देतो, लिहून देतो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर की ते वजन कमी होणारच. पण ह्याच्यात एक अपवाद आहे. काही पेशंटना थायरॉईड असतं, काही पेशंटना हेरिडिटरी थोडेसे फॅट असतं, तर फॅमिलियल टेंडन्सी असते ओबेसिटीची, तर ते पेशंट्सना मग थोडंसं डिफिकल्ट जातं. पण दोज आर अ स्मॉल सबसेट ऑफ पेशंट्स. तर त्यामुळे थायरॉईडचे काही विकार आहेत, काही मेटाबॉलिक डिझिजेस आहेत, फॅमिलियल ओबेसिटी आहे, तर ते थोडेसे अपवाद आहे ह्या गोष्टीला की डाएटने मग त्यांचं वजन कमी होत नाही. मग त्याला वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकदा आपण ओबेसिटीवर एक चर्चा करू. पण आज एवढं सांगणं बास होईल की तोंडावर ताबा ठेवा, तुमचं वजन नक्की कमी होणार. एक्सरसाइज इज नॉट द ओनली वे, और रादर इवन इफ इट इज यू आर डुईंग, यू हॅव नो पेन, आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, काही गुडघेदुखी काही नाही, सगळं चांगलं आहे. आपण बरेच वेळा आता चाइल्डहूड ओबेसिटी इज अ ह्यूज प्रॉब्लेम. त्यांना जर तुम्ही, इथं संशोधन आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा रिसर्च पेपर आहे की काही लोकांना त्यांनी, अर्धे स्टुडंट्स होते 20 ते 25 ह्या वयोगटातले, त्यांना फक्त एक्सरसाइज करायला सांगितले आणि काही लोकांना डाएट करायला सांगितलं फक्त. आणि यू विल बी सरप्राइज, 90% ऑफ द पीपल हू डिड ओनली डाएट विदाउट एनी एक्सरसाइज लॉस सिग्निफिकंट वेट. ग्रेट. असं हे आहे, डाएट इज किंग. महत्त्वाचं आहे ते. सर, आपण आता लाईफस्टाईलबद्दल बोललो, सगळे केलं लोकांनी, समजा सगळं करूनसुद्धा जर गुडघे दुखत असणारच त्यांची किंवा दुखत आहेतच, मग त्याकरता आपल्याला ट्रीटमेंट वाईज त्यांना काय सजेस्ट करता येईल? म्हणजे इंजेक्शन्स म्हणा, गोळ्या म्हणा, की काय त्यांनी करावं? मग आता जेव्हा गुडघेदुखी चालू होते तर तुम्ही सर्वप्रथम हे लाईफस्टाईल चेंजेस करून बघा. त्यांनी तुमची गुडघेदुखी कमी झाली तर वेल अँड गुड.
सेल्फ मेडिकेशन करू नका. एखादी काय पेन किलरची गोळी घेतली कधी तेवढं ठीक आहे, बट डू नॉट सेल्फ मेडिकेट. आणि हे पेन 15 दिवस, 1 महिना, 2 महिन्यापेक्षा जरी जास्त राहिलं तर मग यू हॅव टू कन्सल्ट अ डॉक्टर. आणि डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टर पहिलं काय करणार की एक्सरे घेणार. एक्सरेमध्ये कुठल्या स्टेजमध्ये आर्थरायटिस आहे, स्टेज 1, स्टेज 2, 3 का 4 हे कळू शकतं. समजा ते स्टेज 2मध्ये असेल की थोडीशी झीज जास्त आहे पण स्टेज 3मध्ये हाडावर हाड घासत नाही आहे, तर मग त्याच्या उपचार पद्धती वेगळ्या आहेत. त्याच्यात खास करून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तर आहेच, मग काही त्याच्यात नवीन मेडिसिन्स निघालेत, पेन किलर नाही, डिझीज मॉडिफाईंग अँटी ऑस्टिओआर्थरायटिक ड्रग्स. ह्याच्यात काही प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, ऑर्थोबायोलॉजिक्सचे मेडिसिन्स आहेत, ग्लुकोजामिन, कॉन्ड्रायटिन असे काही नवीन नवीन औषधं आहेत, हायलोरोनिक ॲसिडचे आता ओरल फॉर्म्स आहेत. तर ह्या ओरल औषधाने आपण कार्टिलेजचं डिजनरेशन नक्कीच रोखू शकतो. त्याचबरोबर काही इंजेक्शन्स पण आहेत, इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे गुडघ्यात इंजेक्शन आपण देऊ शकतो. त्याच्यात प्रामुख्याने हॅलोरोनिक ॲसिड आहे. आता नवीन स्टेम सेल्सचे आता काय काय इंजेक्शन्स निघालेत, PRPचे इंजेक्शन्स निघालेत, ते देऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा मला हा प्रश्न विचारला जातो की स्टिरॉइड इंजेक्शन घेऊ की नाही. तर स्टिरॉइडचे पण इंजेक्शन्स आहेत. आणि ह्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की गिव्हिंग इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे गुडघ्याच्या लोकल इंजेक्शन स्टिरॉइडचं देणं हे हानिकारक नाही. अच्छा. ओरल स्टिरॉइड्स घेणं नक्कीच हानिकारक आहे. बऱ्याच लोकांना स्टेरॉइड म्हटलं की एक हा भीती असते की अरे स्टिरॉइड नको, साईड इफेक्ट होतील. आणि होतात ओरल तोंड्या वाटे घेणारे जे स्टिरॉइड्स आहेत, अनलेस इट इज अ लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी घेऊ नये. कारण काही काही रोगांमध्ये द्यायला लागतात. सम ऑफ दोज डिझीजेस लाईक ॲडव्हान्स रुमॅटॉइड आर्थरायटिस, काही इश्यूज असतात, काही स्किन रिॲक्शन्स असतात, काही ॲलर्जिक रिॲक्शन्स असतात की विच कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. त्याच्यात स्टिरॉइड घ्यायला लागतं. पण जेव्हा आम्ही गुडघ्यात इंट्रा आर्टिक्युलर स्टिरॉइड देतो त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे. म्हणजे त्याच्यामुळे काही ऑस्टिओपोरोसिस होतं असं नाही आहे, त्याच्यामुळे काही तुम्हाला त्याची सवय लागते का असं काही नाही आहे, त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊन खुब्यात काही रक्तपुरवठा कमी होतो का तसं काही नाही आहे. त्यामुळे लोकल स्टिरॉइड्स आर व्हेरी सेफ अँड दे गिव्ह अ क्विक रिलीफ. स्टेम सेल्स म्हणा, HA इंजेक्शन्स म्हणा, PRP इंजेक्शन म्हणा, ह्याचा इफेक्ट कितपत होईल कितपत नाही सांगता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा माझ्याकडे असे रुग्ण येतात, डॉक्टर माझे गुडघे खूप दुखत आहेत, आता माझी शस्त्रक्रिया करायची इच्छा नाही आहे, तर मला बरं करा, माझ्या मुलाचं लग्न आहे आता 2 महिन्यात, मला आता जायचं आहे, पत्रिका वाटायची आहेत, लग्नाची कामं आहेत, तर मी काय करू. तर मी अशा रुग्णांना स्टिरॉइडचं इंजेक्शन देतो आणि इट वर्क्स लाईक मॅजिक, बट ओनली फॉर 4 or 5 months. अच्छा. त्यानंतर ते परत येतात, डॉक्टर तुम्ही तर दिलं इंजेक्शन, आता परत दुखायला लागलं, मी सांगितलं होतं तुम्हाला दुखणार आहे. सो बट ॲटलिस्ट ते त्यांचं जे कार्य असतं, एक महत्त्वाचा जो इव्हेंट असतो तो निघून जातो आणि त्याच्यानंतर मग वेगळ्या पद्धती आपण ट्राय करू शकतो. फक्त एवढं होतं की किती इंजेक्शन्स एका रुग्णाला आपण देऊ शकतो. येस. तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत. HA इंजेक्शन्स आहेत, ते आता त्याचे डोसेज आहेत की कधी कधी 3 इंजेक्शनचा कोर्स असतो, दर आठवड्याला 1. आता सिंगल इंजेक्शन निघालं आहे. स्टेम सेल्सचे इंजेक्शन्स आहेत, ते 6 महिन्यातून 8 महिन्यातून एकदा देऊ शकतो. आणि स्टिरॉइडचे इंजेक्शन्स आहेत ते आपण वर्षातून 2दा देऊ शकतो. दर वर्षाला 2दा द्यायला काहीच हरकत नाही. असे बरेच माझे रुग्ण आहेत की दर 6 महिन्यांनी येतात, इंजेक्शन घेतात, पुढचे 6 महिने चांगले जातात. इज इट सेफ? लाईक इंट्रा आर्टिक्युलर स्टिरॉइड इज सेफ, इट डज नॉट मॅटर. पण त्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की जर गुडघा बदलायची वेळ आली तर बिकॉज ऑफ द डिपॉझिशन ऑफ द स्टिरॉइड सॉल्ट्स त्याच्यात ते क्रिस्टल तयार होतात आतमध्ये आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन रेट वाढू शकतो. त्यामुळे आय डू नॉट ॲडवाईज फॉर अ लॉंग टाइम. बरोबर. 1-2 इंजेक्शन, जास्तीत जास्त 3 इंजेक्शन घ्या, काम टाळू शकता. पण पुढे मग काय होतं की त्याचे साईड इफेक्ट इन्फेक्शनमध्ये होऊ शकतात. वेन वी डू अ नी रिप्लेसमेंट सर्जरी, जर त्या रुग्णाला शस्त्रक्रिया लागली उद्या तर मग त्याला समजून घ्यायला पाहिजे की त्याचा इन्फेक्शन रेट हा थोडा नॉर्मल जो स्टिरॉइड घेत नाही रुग्ण त्याच्यापेक्षा जास्त आहे. सर, फिजिओथेरपी पण बरेच जण घेतात, तर त्याचा ऑस्टिओआर्थरायटिसला किती उपयोग होतो? कारण ऑस्टिओआर्थरायटिस इज अ मेकॅनिकल चेंज. करेक्ट. रिव्हर्सिबल नाही आहे की बाबा सूज आली, सूज उतरली, पूर्वीसारखं झालं असं नाही आहे. तर त्या फिजिओथेरपीचा ऑस्टिओआर्थरायटिसच्या कुठल्या स्टेजेसमध्ये आणि कितपत उपयोग होऊ शकतो? खूप चांगला प्रश्न डॉक्टर रश्मी विचारला. तर फिजिओथेरपी इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
फिजिओथेरपी म्हणजे काय की नुसतंच गुडघा वाकवणं सरळ करणं ह्याला फिजिओथेरपी म्हणत नाही, किंवा मॉर्निंग वॉक घेता म्हणजे फिजिओथेरपी नाही. त्याचे विशिष्ट व्यायाम आहेत. गुडघ्याच्या भोवती 2 ग्रुप ऑफ मसल्स असतात. एक क्वाड्रिसेप्स मसल्स असतात पुढून आणि हॅमस्ट्रिंग मसल्स असतात मागून. तर ह्याचं एक विशिष्ट रीते आपण स्ट्रेंथनिंग करू शकतो. तर त्याचे एक्सरसाइज करायला पाहिजे की मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. दुसरं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वेट लावून किंवा घोट्यावर वेट ठेवून अगेन्स्ट रेझिस्टन्स एक्सरसाइज करू शकतो. नंतर फिजिओथेरपी म्हणजे नुसतंच एक्सरसाइज नाही, जे मी आता त्याच्यात वेगवेगळे मोडॅलिटीज आहेत. शॉर्ट वेव्ह डायथेरपी म्हणा, इंटरफेरेन्शियल थेरपी म्हणा, आईस थेरपी म्हणा, ज्याला आम्ही क्रायोथेरपी म्हणतो, हीट पॅक्स म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे अशा फिजिओथेरपीचे मोडॅलिटीज अवेलेबल आहेत, जेणेकरून खूप रिलीफ मिळतो. ह्याच्यामागे प्रिन्सिपल काय आहे, फिजिओथेरपीमुळे आराम का मिळतो रुग्णाला? कसं असतं की स्नायू हे ताटले गेले असतात. जेव्हा एक्सरसाइज करतो ते मसल्स रिलॅक्स होतात आणि गुडघ्याचा एक ब्लड फ्लो वाढून जातो एक्सरसाइजमुळे. त्याच्यामुळे एक सडन फिलिंग ऑफ वेलबिंग आहे. जेव्हा आपण सकाळी व्यायाम करतो, एकदा एक्सरसाइज झालं की कसं एक शावर घेतलं की फ्रेश वाटतं, तोच इफेक्ट आहे गुडघ्यामध्ये. तर एक फ्रेशनेस येऊन जातो असं समजा तुम्ही, आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी कमी होते. आणि डेफिनेटली इट हेल्प्स टू अगेन रिड्यूस द रेट ऑफ वेअर अँड टेअर ऑफ द जॉईंट. म्हणजे गुडघ्याची झीज हे नक्कीच फिजिओथेरपीने कमी होते. त्यामुळे आज संचेती हॉस्पिटलमध्ये एक मोठा फिजिओथेरपीचा विभाग आहे. आमची होम केअर थेरपी हिलिओसतर्फे आहे, की घरी जाऊन फिजिओथेरपी देतात. फिजिओथेरपी ॲट द डोअर स्टेप हिलिओस मार्फत. आणि नक्कीच मी रुग्णांना सांगेन की फिजिओथेरपी हा एक खूप सोपा मार्ग आहे ऑस्टिओआर्थरायटिस टाळायला किंवा त्याचं ॲडव्हान्समेंट वाचवायला. कुठल्या स्टेजमध्ये आपण जास्त रेकमेंड कराल ऑस्टिओआर्थरायटिसच्या? फर्स्ट, सेकंड, थर्ड, येस. फोर्थ का? सो अगेन वी कॅन डू फिजिओथेरपी ॲट एनी स्टेज, बट फॉर इट टू बी इफेक्टिव्ह, त्याला जास्त इफेक्टिव्ह होण्यासाठी पहिल्या 2 स्टेजेसमध्ये जर आपण फिजिओथेरपी केली तर त्याचा प्रचंड फायदा आहे. 3ऱ्या टप्प्यात पण लागते, आणि 4थ्या टप्प्यात जर ऑपरेशन जरी लागलं असेल तर वी कॉल इट लाईक अ प्रीहॅब. म्हणजे रिहॅब आणि प्रीहॅब. प्रीहॅब म्हणजे काय? बिफोर ऑपरेशन देर आर सर्टन एक्सरसाइजेस, त्यामुळे तुमचा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड सुधारतो. त्यामुळे कुठल्याही टप्प्यात असेल तरी एक्सरसाइज करू शकते, बट फॉर इट टू बी रिअली इफेक्टिव्ह अँड फॉर इट टू प्रिव्हेंट सर्जरी. आजचा आपला विषय काय तोच आहे की तो टाळली सगळी पाहिजे. टाळलीच पाहिजे. त्यामुळे लोकांनी मला वाटतं की त्यांच्या फर्स्ट, सेकंड स्टेजमध्येच Correct. डॉक्टरांना भेटून घ्यावं, आणि तुम्हाला शस्त्रक्रिया टाळायची असेल तर तर एक्सरसाइज Exercise करून निदान करा. नाही तर लोक काय करतात, थोडंसं दुखायला लागलं, हे तेल लाव, ते तेल लाव, हा लेप लाव, तो लेप लाव, आणि मग त्याच्यात ते वाढत जातं. आणि मग ते कळेपर्यंत की अरे आता खरंच हे सहन होत नाही, तोपर्यंत ते स्टेज 3ला पण गेलेलं असतं बऱ्याचदा. लवकर निदान केलेलं, मग लवकर उपचार सुरू केलेलं कधी पण चांगलं. येस येस तर आणखीन एक आपलं यावर चर्चा झाली पाहिजे, ते म्हणजे ऑर्थोटिक्स. येस. आपण फिजिओथेरपीबद्दल बोललो, लाईफस्टाईल चेंजेस, इंजेक्शन्सबद्दल बोललो. तर हे ऑर्थोटिक्स जे असतात, म्हणजे नी कॅप म्हणा, नी ब्रेसेस म्हणा, किंवा हे कितपत उपयोगी पडतात रुग्णांना? अगेन दिस इज वन ऑफ द वे ऑफ ट्रीटिंग. म्हणजे नी कॅप, नी ब्रेसेस, आणि त्याच्यात वेट ट्रान्समिशनचे व्हॅल्गस नी ब्रेसेस आहेत. खूप खूप प्रकारचे ब्रेसेस आहेत, आणि त्याचा फायदा निश्चित आहे. बऱ्याच वेळा कसं असतं की आजकाल ऑनलाईन पण तुम्ही हे नी कॅप्स, नी ब्रेसेस घेऊ शकता, आणि ते घ्यायलाही माझी हरकत नाही आहे, पण ते खूप जास्त वेळ वापरू नये. आणि जर रुग्ण माझ्याकडे स्टेज 1, स्टेज 2मध्ये आला तर मी नक्कीच त्यांना ब्रेस देतो, कारण त्याच्यामुळे काय होतं की एक कॉम्प्रेशन इफेक्ट गुडघ्याला मिळतो, आणि गुडघ्याला जर कॉम्प्रेशन इफेक्ट मिळाला की त्या ठिकाणचा लोकल ब्लड सप्लाय परत वाढतो. पण जास्त वेळ गुडघ्याची जी ब्रेसेस आहेत, गुडघ्याचे नी कॅप्स आहेत, ते वापरू नयेत, कारण त्याचा एक साईड इफेक्ट काय आहे की पायाला खाली सूज येऊ शकते, नंबर 1. नंबर 2, खूप जास्त घातल्याने स्नायू वीक होऊ शकतात, कारण दे आर काइंड ऑफ कॉम्प्रेसिंग द क्वाड्रिसेप्स हॅमस्ट्रिंग मसल, आणि त्याच्यामुळे त्याचं मसल वेस्टिंग जे म्हणतो की त्याची जी थिकनेस आहे मसलचं ते कमी होतं. त्यामुळे नी कॅप, नी ब्रेसेस इज एक्सलंट पहिल्या, 2ऱ्या टप्प्यात किंवा 3ऱ्या टप्प्यात पण. आणि कुठं काही कोणाला काही खेळ खेळायचे आहेत, गुडघा दुखतोय, तर आय ऑलवेज ॲडवाईज की तुम्ही हे नी प्रोटेक्टिव्ह ब्रेसेस घाला. गुडघा दुखतो आणि तुमचं काहीतरी टुर्नामेंट आहे, काहीतरी तुम्ही रोज वॉकिंगला जात आहे, तर ब्रेस घालून वॉकिंग करून या, परत ती काढून ठेवा. दिवसभर घालू नका, दिवसभर रात्री झोपताना रात्री पण नाही घालायची. सो ऑर्थोटिक्स लाईक नी ब्रेसेस
नी कॅप्स हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. एक ओपन हिंज मिळतो, हा, एक ते क्लोज ओपन हिंज पटेल मिळतो. असतं, एक क्लोज असतं, मग ते ते कधी काय वापरावं? वेगवेगळे टाईप्स आहेत, असं काय नाही की हे सगळ्यांचं वापरा. उपयोग- वॉट एव्हर सूट्स यू. आणि कधी कधी लोकांना ते ब्रेस घालून दुखणं वाढतं, तर त्याच्यात कुठली टाईप तुम्हाला सूट होते तुम्ही बघू शकता. संचेती हॉस्पिटलमध्ये खास आम्ही एक ॲटलांटिस म्हणून स्टोअर केलं आहे, बेसमेंटमध्येच आहे फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या मध्ये. तिकडे वेगवेगळ्या सायझेस, वेगवेगळ्या शेपचे नी कॅप्स, नी ब्रेसेस मिळतात. आणि तिथे एक आम्ही ट्रायल रूम पण केली, तुम्ही घालून बघा कसं वाटतं. जसं कपडे शर्ट घालायला आपण घ्यायला जातो तसं ट्रायल नवीन करतो. कॉन्सेप्ट आहे एकदम. दॅट व्हेरी इज नाईस. ऑल अबाउट. तिथं फक्त ब्रेसेस, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, अँकलेट्स, नी ब्रेसेस, कमरेच्या दुखीसाठी स्पाईन बेल्ट्स, नेक कॉलर्स सगळं मिळतं. सर आणखीन एक होतं की वॉकर्स आणि स्टिक्स आपण वापरतो, Yes, क्वाड्रिपॉड, yes, ट्रायपॉड्स, yes. त्या ऑर्थोटिक्सचा कितपत उपयोग होतो? कारण की बरेच वयस्कर माणसंसुद्धा त्यांना स्टिक वापरायला ते लाजतात. म्हणजे इव्हन माझ्या घरात माझे वडील, ही इज 87 नाव, पण त्याला काठी वापरा म्हटलं की नको, मला काठी नको असं म्हणतात. पण त्याचा उपयोग कितपत आहे हे तुम्ही जर सांगितलं. उपयोग नक्कीच आहे डॉक्टर मुकेश. कसं असतं की जेव्हा तुम्ही चालत असाल आणि काठी घेतली तर त्याच्यातून तुमच्या शरीराचं लोड काहीतरी जातं. इट हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन ऑफ वेट आणि एक सपोर्ट मिळतो. सर्वप्रथम पण थोडं स्टिक्सबद्दल बोलू. त्याच्यात ट्रायपॉड सीट्स म्हणजे 3 त्याला पाय असतात, क्वाड्रुपल त्याच्यात 4 असतात. तर जास्त स्टेबिलिटीसाठी तुम्हाला 4 घेतलेले केव्हाही बरे, किंवा 3. सिंगलला थोडी स्टेबिलिटी कमी येते, तर स्टिक्स नक्की वापरायचे. त्याचबद्दल वॉकर. काही लोकांना ऑस्टिओआर्थरायटिसबरोबर पार्किन्सोनिझम होतं. आणि कसं असतं की या पेशंट्समध्ये चालताना सर्वात जास्त भीती असते की ते पडणार, खुब्यात नेक फिमरचं फ्रॅक्चर होणार आणि मग ते गुडघेदुखी राहिली बाजूला, मग वेगळंच त्याला एक वळण येतं. त्यामुळे जर आपल्याला पडण्यासाठी, फॉल्स प्रिव्हेन्शनसाठी डॉक्टरांनी जर सल्ला दिला की स्टिक वापरा, वॉकर वापरा, तर अजिबात त्याच्यात काही लाज बाळगू नका. 100% वापरा. कारण इट नॉट ओनली डिस्ट्रीब्युट्स द वेट, इट गिव्स यू सम कॉन्फिडन्स अँड स्टेबिलिटी वाईल वॉकिंग. नाहीतर एक अस्थिरता येते, गुडघे दुखत आहेत, थोडंसं पार्किन्सोनिझम आहे, चालण्याची भीती वाटते उठताना बस, आणि त्याच्यात जर तुम्ही पडला तर इट इज व्हेरी बॅड. ह्याच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की जेव्हा खुबा दुखतो, खुब्या दुखण्यासाठी पण आम्ही काठी ॲडवाईज करतो. त्याच्यात इट इज अ व्हेरी क्लिअर कट प्रिन्सिपल की डावा खुबा दुखत असेल तर उजव्या हातात तुम्ही स्टिक घ्या. अच्छा. पण गुडघ्यामध्ये तसं नाही आहे. डावा गुडघा दुखत असेल तर डाव्यात पण घेऊ शकता, उजव्यात पण घेऊ शकता. तर मला पेशंट्स विचारतात की कुठल्या गुडघ्यात, समजा उजवा डावा दुखत असेल, समजा डावा दुखत असेल तर काठी उजव्यात पकडायची. तर असं काही गुडघ्यामध्ये नाही आहे. विच एव्हर यू आर मोर कम्फर्टेबल विथ. कारण कधी कधी दुसरा गुडघाही दुखत असतो, तर त्यामुळे आपल्याला थोडं ते बॅलन्स पण करायला लागतं. तर इन विच एव्हर हँड्स, जनरली सेम साईड मी ॲडवाईज करतो. डावा गुडघा दुखत असेल तर डाव्या हातातच काठी घ्या. शिफ्ट होऊन जाते. करेक्ट. सो काठीचा, वॉकरचा नक्कीच उपयोग आहे. सर, एक आत्ता तुम्ही ऑर्थोटिक्सबद्दल बोलत होतात तेव्हा एक प्रश्न माझ्या मनात आला की फ्लॅट फूट हे पण तेवढंच कॉमन आहे, आणि फ्लॅट फूटचं गुडघेदुखीशी काही रिलेशन आहे का? खूप 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 जास्त रिलेशन आहे डॉक्टर रश्मी. त्याच्यात कसं असतं की गुडघे दुखत असतात आणि आम्ही गुडघ्याचे एक्सरे घेतो आहे, काय नाही, स्टेज 1 थोडेसे बदल आहेत आणि गुडघेदुखी थांबतच नाही आहे. तर अशा वेळेस 2 गोष्टी करायला लागतात. एक तर फूट आणि अँकलची तपासणी करायला पाहिजे आणि हिप जॉईंट आणि स्पाईनची तपासणी करायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आम्ही बघतो की फूटमध्ये डिफॉर्मिटीज असतात, की फ्लॅट फूट म्हणतो त्याला, पेस प्लॅनस, किंवा वॅल्गस डिफॉर्मिटी, वॅरस डिफॉर्मिटी फूटला असू शकते. आणि त्याच्यामुळे तुमचं लोड ट्रान्समिशन चालताना फॉल्टी होऊन जातं आणि त्याच्यामुळे मग गुडघे दुखतात. खुब्यात काही बदल असतील, कंबरेत काही बदल असेल तर त्याचं दुखणं गुडघ्यात येऊ शकतं. त्यामुळे ऑलवेज वेन वी सी अ पेशंट, वी हॅव टू सी द पेशंट इन टोटॅलिटी. गुडघेदुखी असेल तर फक्त गुडघ्याचे एक्सरे, गुडघे तपासून त्याला पाठवायचं नाही. त्याच्या वरचे खालचे स्नायू, त्याच्या वरचे खालचे जॉईंट्स हेही तपासायला पाहिजे. आणि यू हॅव टू ट्रीट अ पेशंट ॲज अ होल. त्यामुळे बऱ्याच वेळा मी असं पाहिलं आहे की गुडघ्यात फार बदल नाही आहेत, पण गुडघे दुखत आहेत आणि नंतर त्याच्या खुब्यातच काहीतरी प्रॉब्लेम निघाला आहे, कमरेत स्लिप डिस्क निघाली आहे, त्याच्यामुळे गुडघे दुखतात. तर हे बऱ्याच वेळा आम्ही बघतो. हा खरं अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण मग लोक म्हणतात ना, आम्ही गुडघ्याचं दाखवायला गेलो, मग पाठीचा पण एक्सरे काढला, मग हे पण केलं, मग ते उगीचच काहीतरी करायला लावतात. हा एक खूप गैरसमज असतो, आहे. बरोबर. पण त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की त्या एका निदानासाठी बाकी सगळी तपासणी तेवढी आवश्यक. खूप आवश्यक आहे. कारण रुग्ण माझ्याकडे येतो, तो म्हणतो की गुडघा दुखतो, कधी कधी असं वरपासून खालपर्यंत पण पाय दुखतो.
गुडघा दुखतो आणि वरपासून खालपर्यंत पाय दुखतो हे दोन वेगळे सिम्पटम्स आहेत. त्यांना वाटतं की सगळं गुडघ्यामुळेच आहे, कारण त्याची कंबर दुखत नसते. पण कमरेत नस दबली जाते, स्लिप डिस्क होते, नर्व दबल्यामुळे पायात दुखणं येतं, गुडघ्यात दुखणं येतं, कारण त्या नर्व सप्लाय असतो तो गुडघ्याला, त्याचा नर्व सप्लाय असतो. त्या स्लिप डिस्कमुळे जी नस दबली जाते त्याचं ओरिजिन तिथं असतं आणि दुखतो गुडघा. त्यामुळे हा तुम्ही खूप चांगला एक मुद्दा काढला की रुग्णांना असं वाटू नये की हा डॉक्टर खूपच तपासण्या करायला लावतो. एक्सरे सांगितलं, हे सांगितलं, गरज नसताना. ॲब्सोल्युटली, दॅट इज व्हेरी ट्रू. आणि नंतर मग आढळतं की ॲक्च्युली त्याला कंबर दुखी होते आणि आम्ही गुडघे देतो, ते मग बोलायला कमी करत नाही काय डॉक्टर, तुम्ही आधी का नाही सांगितलं. सो ॲज डॉक्टर्स वी हॅव टू ट्रीट द होल पेशंट. एक्झॅक्टली. सर, आता गुडघेदुखी टाळण्यासाठी आपण ह्या सगळ्या ही संपूर्ण चर्चा समजा केली, पण तरीही जर असे रुग्णांचे तुम्ही काय सिम्पटम्स बघता की त्यांना ती शस्त्रक्रिया करणं तुम्ही ॲडवाईस करता, अटळ आहे आणि तरी पेशंट म्हणतात की आम्हाला हे करायचं नाही आहे, मग अशा वेळेला तुम्ही काय करता मग? येस, असं बऱ्याच वेळा मी बघतो. आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली, आपला जो आजचा विषय आहे की गुडघ्याची शस्त्रक्रिया टाळू शकतो का, खरं तर एक विरोधाभास आहे. आपण एक सर्जनशी बोलतोय जो ऑपरेशन करतो आणि सर्जन सांगतात की ऑपरेशन टाळा. येस नाही, आपण खरंच टाळू शकतो. आज मी एक लेक्चर दिलं, आमचा MOA डे होता आणि त्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की 90% गुडघेदुखी ही विदाऊट ऑपरेशन बरी होते. ग्रेट. 90%. सो ओनली 10% रिक्वायर सम फॉर्म ऑफ सर्जरी. त्या 10% मधलेही 2% नी रिप्लेसमेंट लागते. त्याच्यात वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आहे. तर तुमचा जो प्रश्न होता की शस्त्रक्रिया लागलीच तर काय, त्याची लक्षणं काय. सो जेव्हा आम्ही एक्सरे घेतो आणि स्टेज 4मध्ये असेल की पाय पूर्णच वाकडा आहे, बऱ्याच वेळा आपण बघतो की समजा आपले आई वडील वयस्कर असतील, आजी आजोबा असतील, तर चालताना पाय एकदम असे बो लेग्स असतात, वेगळे असतात. सो दॅट इज अ साईन ऑफ स्टेज 4 आर्थरायटिस. तर त्यामुळे या रुग्णांना शस्त्रक्रिया लागू शकते. त्यांचे एक्सरे काढायला पाहिजे, एक्सरेमध्ये स्टेज 4 कन्फर्म करायला पाहिजे. आणि त्याहूनही महत्त्वाचं की त्यांचे कंप्लेंट्स काय आहेत. बरेच वेळा एक्सरे इज लुकिंग व्हेरी बॅड. माझ्याकडे लांबचे पेशंट येतात, आधी एक्सरे घेऊन येतात त्यांची मुलं. पुण्यात IT कंपनीज बऱ्याच आहेत की माझे आईवडील UPमध्ये आहेत, पण हा माझ्या आईचा एक्सरे. मी एक्सरे बघून सांगतो हो शस्त्रक्रिया लागणार आहे. पण जेव्हा त्याची आई UPहून येते आणि मी तपासतो ते म्हणते डॉक्टर मुझे कुछ दर्द ही नहीं है. एक्सरे तो ठीक है पर दर्द है ही नहीं मेरे को, तो आप क्यों ऑपरेशन बोल रहे. तो सिम्टम्स कोरॅबरेटिंग विथ द एक्सरे, बोथ हॅव टू कोरिलेट. कधी कधी उलटं होतं, बहुत दर्द है डॉक्टर, बहुत खूप दुखतं आहे, आणि एक्सरे आपण बघतो तो नॉर्मल. तर अशा वेळेस यू हॅव टू यूज युअर क्लिनिकल ॲक्युमेन. तपासणी, क्लिनिकल फाइंडिंग्स, आर दे कोरॉबरेटिंग. मग जर असेल तर शस्त्रक्रिया करा. सो प्रॉपर क्लिनिकल इव्हॅल्युएशन. सिम्टम्स म्हणजे जे पेशंटचे कंप्लेंट्स आहेत की मी बिलकुल चालू शकत नाही, मी रोज शॉपिंगला जायचे, फिरायला जायचे, भाजी घ्यायला जायचे, पण आजकाल मी जाऊ शकत नाही आहे, मला चालायला त्रास होतो, 500 मीटरपेक्षा मी जास्त चालत नाही, घराच्या बाहेर जावंसं वाटत नाही, कुठलं काय लग्नकार्य, सोशल फंक्शन्स आहेत त्याच्यात मी जाऊ शकत नाही, गुडघेदुखी वाढतच चालली आहे डॉक्टर. तर मग असे जे रुग्ण आहेत की ज्यांचे अनबेरेबल नी सिम्टम्स आहेत, एक्सरेमध्ये स्टेज 4 दिसतं आहे, तर मग अशा रुग्णांना शस्त्रक्रिया मी सजेस्ट करतो. आणि तरीही जर ते या स्टेजला तुम्ही सजेस्ट केल्यानंतर जर पेशंटमध्ये आम्हाला शस्त्रक्रियेची भीती वाटते की आम्हाला ऑपरेशन करायचंच नाही आहे, मग काय? असंही होतं ना, असे बरेच रुग्ण आहेत की डॉक्टर काय पण करा पण माझी शस्त्रक्रिया टाळा. तर ह्याच्यात मी तुम्हाला थोडंसं एक सिमिली देतो की कधी कधी काही हृदयाचे विकार असतात, त्याच्यात हार्टमध्ये ब्लॉक्स येतात, हार्ट ब्लॉक्स आहेत आणि यू हॅव टू गो फॉर सर्जरी. मग त्यावेळेस जर अँजिओग्राफीमध्ये काही ब्लॉक्स निघाले तर सर्जरी करणं जरुरी असतं. सो दॅट इज अ लाईफ सेव्हिंग सर्जरी. गुडघ्याची शस्त्रक्रिया ही लाईफ सेव्हिंग नाही आहे. असं नाही की गुडघे बदलले नाही तर काय जीव का प्राण, असं होणार नाही. सो आय टेल द पेशंट, जोपर्यंत तुम्ही मॅनेज करू शकता, मी गोळ्या देतो, इंजेक्शन देतो, नी ब्रेसेस देतो, फिजिओथेरपी देतो, त्यांनी तुम्ही बघा. पण जर तुम्हाला असं वाटतंय की ह्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल खराब होते, तुमचं एक क्वालिटी ऑफ लिव्हिंग, एक
खराब होतं आहे आणि तुम्ही एक नॉर्मल जीवन जगू शकत नाही, तर तुम्ही मला सांगा की मला शस्त्रक्रिया करून घ्यायची. सो व्हॉट आय ऑलवेज से की द पेशंट शुड डिमांड द सर्जरी रादर दॅन द सर्जन शुड एन्फोर्स द सर्जरी. आणि 1-2 व्हिजिट्स नंतर रुग्ण स्वतः येतो. त्यामुळे आय गिव्ह हिम द चॉईस. मी त्याला सांगतो हे काय नाही केलं तर तुम्हाला फार तर काय झोपून राहायला लागेल, बिछाना पकडावा लागेल, वॉकरनी बाथरूमपर्यंत जावं लागेल, तुमच्या मुलांवर नातवंडावर तुम्हाला आधार ठेवावा लागेल. जर तुम्हाला स्वावलंबी जीवन पाहिजे असेल तर शस्त्रक्रिया करून घ्या. आजकाल त्याचे रिझल्ट्स प्रिडिक्टेबल आहेत, नवीन आधुनिक पद्धती निघाल्या आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो की ऑपरेशन तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारेल, तुम्ही एक स्वावलंबी जीवन जगू शकाल. आणि लेट देन द पेशंट बाय द सर्जरी. त्यामुळे हा एक फरक आहे इन अ हार्ट अंजिओप्लास्टी म्हणा अँड वर्सेस अ नी रिप्लेसमेंट म्हणा. सो नी रिप्लेसमेंट द पेशंट्स लिव्ह विथ इट, पण हार्टमध्ये इट्स अ लिटल रिस्की. त्यामुळे जर तुमच्या कार्डिओलॉजिस्टनी सांगितलं तर ती सर्जरी करून घ्या, कारण यू आर सिटिंग ऑन अ टाईम बॉम्ब. ह्याच्यात काय नाही, फार तर काय चालणं बंद होईल, गुडघे अजून वाकडे होतील. आम्हाला जे ऑपरेशन जर तुम्ही पुढे तयार झालं तर जास्त अवघड होईल. दॅट इज द ओनली थिंग. पण ॲट द अप्रोप्रिएट टाईम डॉक्टरनी सांगितलं तर करून घ्यावा असं मी म्हणतो, कारण ते ऑपरेशन मग आम्हाला अवघड होत जातं. त्याच्यात मग वेगळे इम्प्लांट्स वापरायला लागतात, त्याच्यात स्टेम्स वापरायला लागतात. सो दॅट बिकम्स अ डिफिकल्ट सर्जरी. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, इट इज नॉट कंपल्सरी. म्हणजे ऑपरेशन करणं हे मॅन्डेटरी नाही. जर रुग्ण म्हणला की नाही करायचं तर मी तर म्हणतो नका करू. पण देन आय टेल देम की हे होऊ शकतं, अजून डॅमेज होऊ शकतात, मग नंतर तुम्ही बेड रिडन होऊ शकता आणि मग ऑपरेशन मला अवघड जाईल. मग ते स्वतःहून पुढच्या खेपेला जे येतात फॉलोअपला तेच म्हणतात नाही डॉक्टर आता करून टाका. सो दॅट इज द वे हाऊ आय डील विथ सच पेशंट्स. आणि व्हॉट आर द मोडॅलिटीज, म्हणजे ऑपरेशन ठरलं आहे पेशंट, त्यांना सांगताना आपल्याला ऑपरेशन असं आता मला लेन्स बसवायचे आहे, मेनी ऑप्शन्स इन लेन्स. तर नी रिप्लेसमेंट करता पेशंटची चॉईस कशी असते, किंवा तुम्ही पेशंटच्या अनुषंगाने त्याला सांगता की दिस इज द काइंड तुम्हाला हे बरं पडणार आहे, आणि त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह कितपत पेशंटना त्याचा त्रास होऊ शकतो, किंवा पेशंट प्रॉपरली परत चालायला कधीपर्यंत लागू शकेल? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम म्हणजे रुग्णांना काय भीती असते की ऑपरेशन नंतर खूप दुखेल का डॉक्टर, कारण ऑपरेशन म्हणजे दुखणं. आणि ते बघत आलेत की कुठलेही काय त्यांच्या नातेवाईकांची कुठलीही काय शस्त्रक्रिया झाली असेल, गुडघ्याची नाही, पोटाची म्हणा, घोट्याची म्हणा, कमरेची म्हणा, ते पोस्ट ऑफ पेन असतंच. आणि त्यामुळे ती त्यांना भीती वाटते खूप दुखणार का. सो दॅट इज द नंबर 1. आणि ह्या वयात मला बीपीचा त्रास आहे, डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, थायरॉईड आहे, तर मला ही शस्त्रक्रिया सोसेल का, हे 2 भीती त्यांच्या मनात असतात. तर सर्वप्रथम आता आमच्याकडे मल्टीमोडल पेन मॅनेजमेंटचा प्रोटोकॉल आहे की आम्ही आधीच त्यांना काही गोळ्या देतो, ऑपरेशनच्या वेळेस काही इंजेक्शन्स गुडघ्यात देतो की ज्याच्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह पेन इज मिनिमम. सो पेन मॅनेजमेंटचा आता खूप आधुनिक पद्धतीने आम्ही वापर करतो आणि पेन जवळजवळ ऑपरेशननंतर होतच नाही. अच्छा. आणि दुसरं म्हणजे की त्यांना हा रुग्ण जनरली 60-65 या वयात असतो. या वयात कोमॉर्बिडिटीज असतातच. डायबिटीज जसं मी म्हणलं, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, हार्ट इश्यूज, किडनी इश्यूज, तर ते सगळे ऑप्टिमाइज करायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा आम्ही रुग्णांना सांगतो की प्री ऑपरेटिव्ह हेल्थ चेकअप करून घ्या, ते म्हणतात नाही मला सगळं ठीक आहे, मी रोज चालतो फिरतो, फक्त बीपीची 1 गोळी आहे, थायरॉईड असतं, शुगरचं मी इन्शुलिन घेतो, बाकी काय नाही, पण सगळं ठीक आहे. असं नाही आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट ऑल दीज थिंग्स हॅव टू बी ऑप्टिमाइज. जर तुम्ही ओरल अँटीडायबेटिक घेत असाल तर तुम्हाला ते इन्शुलिनवर आम्ही कन्वर्ट करतो. बीपी जे आहे ते ऑपरेशनच्या दिवशी 150च्या आतच पाहिजे, जास्त असेल तर आम्ही ऑपरेशन करू शकत नाही, त्याच्यामुळे ते गोळ्या देतो. थायरॉईडचं T3, T4, TSH करून ते नॉर्मल थायरॉईडचे लेवल्स आणतो. त्यामुळे ऑप्टिमायझेशन जर पेशंटला केलं तर मग ती शस्त्रक्रिया नक्कीच यशस्वी होते आणि जे ऑपरेशन नंतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात हे आम्ही टाळू शकतो. पण सर, लोकांना वाटतं की ऑपरेशन झाल्यानंतर मला लंगडत चालावं लागेल का, मी नॉर्मली चालू शकणार नाही, इतकी भीती त्यांच्यामध्ये बसले. म्हणजे माझ्या आजूबाजूला म्हणजे या वयाचे बरेच जण आहेत की ज्यांना ॲडवाईस केले. इवन माय मदर हॅज बीन ॲडवाइज्ड नी रिप्लेसमेंट. ती म्हणते मला करायचं नाही कारण मला लंगडत चालावं लागेल. हो. सो ह्याचं काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली मिथ काय आणि फॅक्ट काय? करेक्ट. सर, ऑपरेशन नंतर जरी आम्ही
बेस्ट ऑफ पेन मॅनेजमेंट केलं तर थोडं पेन होतं आणि ते पेन थोडं व्हायला पाहिजे. ह्याचं कारण काय आहे की पेन इज द इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. त्यामुळे ते बॉडी हिलिंग करताना थोडं पेन होतं, ते आम्ही एकदम मिनिमम ठेवतो. चालण्याच्या बाबतीत आता जे आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट करतो त्याच्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज करतो, लेटेस्ट इम्प्लांट्स यूज करतो, बोन सिमेंटनी फिक्स करतो. त्यामुळे आधी जो विचार होता की ऑपरेशननंतर पायावर वजन द्यायचं आणि असं काही नाही आहे. आज ऑपरेशन केलं, नेक्स्ट डे मॉर्निंग फुल वेट बेअरिंग आम्ही पेशंटना चालवतो. काही दिवस वॉकर देतो, कारण कसं असतं की ऑपरेशननंतर थोडं चालण्याला स्टेबिलिटी नसते, कधी कधी औषधांमुळे थोडी गुंगी येते, थोडंसं बॅलन्स नाही राहत. म्हणून एक 15 दिवस त्यांना वॉकर वापरायला सांगतो. टाके काढले की मग ते वॉकर काढून स्टिक किंवा विदाऊट एनी सपोर्ट जर पेशंटला आत्मविश्वास असेल की तो चालू शकतो तर वॉकर पण 15 दिवसांनी काढतो. तर चालण्यासाठी नेक्स्ट डे वॉकिंग, फुल वेट बेअरिंग. वॉकरचा वापर फक्त त्यांच्या स्टेबिलिटीसाठी आहे. जर एखादा रुग्ण म्हणला की डॉक्टर मी व्यवस्थित चालू शकतो, बघा मी आज एक अख्ख्या तुमच्या हॉस्पिटलच्या बाहेरच्या कॉरिडॉरला राऊंड मारला पूर्ण, काहीच पेन नाही, सो नो प्रॉब्लेम. इट इज नॉट अ मस्ट, इट इज मोर ऑफ अ प्रोटेक्शन की बाबा पडू नये ऑपरेशन नंतर, कारण मेडिसिन्स चालू असतात आणि त्याच्यामुळे काय त्याचे बॅलन्स जाऊ नये म्हणून देतो. त्यामुळे इमिजिएट फुल वेट बेअरिंग आणि दोन्ही गुडघे जरी आम्ही केले तरी इमिजिएट पेशंटना चालवतो. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ द मॉडर्न नी रिप्लेसमेंट सर्जरी. पण मग ते लंगडत चालतात पेशंट ऑपरेशन नंतर असं? दॅट इज अगेन रियालिटी. काही दिवस लंगडत चालतात, लिंप आहे. कारण काय असते की गुडघ्यांची ते चिरफाड केली असते, त्या मसल्समधून आम्ही बोनपर्यंत पोचतो, ते मसल्स कट होतात. त्यामुळे ते मसल्स परत जॉईन होताना आम्ही टाके आत घेतो, पण ते जॉईन होतोपर्यंत त्या मसल्सची एफिशियन्सी कमी होते. त्याला साधारण 15 दिवस लागतात. तर 15 दिवसात जेव्हा मसल्स जॉईन होतात देन दे रिगेन द ओरिजिनल स्ट्रेंथ आणि मग जो लिंप ऑपरेशन नंतर असतो तो पूर्णपणे जातो. म्हणून 15 दिवस आम्ही वॉकर पण देतो. सो दॅट इज अ व्हेरी परफेक्ट क्वेश्चन की लंगडपणा वाढतो किंवा लिंप वाढतो, हे होतं थोड्याफार प्रमाणात, नाही असं नाही. पण ते एकदा मसल्स हील झाले ज्याला 15 दिवस लागतात मग तो लिंप पूर्णपणे जातो. म्हणजे नॉर्मली चालू शकतो पेशंट? ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि ऑपरेशन नंतर कुठले प्रिकॉशन्स त्यांनी घ्यावेत जेणेकरून त्यांचं हे ट्रान्सप्लांट केलेले बरेच वर्ष त्यांना टिकू शकेल? येस. त्याच्यात प्रामुख्याने ऑपरेशननंतर आम्ही काय सांगतो की जे तुमचे नेहमीच्या ज्या गोळ्या आहेत, नेहमीच्या आहेत त्या लगेच चालू करा. त्याचे सगळे जे BP, थायरॉईड, कोमॉर्बिडिटीज आहेत ते करा. त्यानंतर 15 दिवस जखमेला पाणी लागू देऊ नका. त्याला आम्ही आता स्पेशल रिंग्स देतो, टायनॉरच्या प्लॅस्टिकच्या अशा रिंग देतात जेणेकरून व्यवस्थित आंघोळ करू शकतो, पण पाणी लागायला नाही पाहिजे. त्यानंतर एक महत्त्वाची प्रिकॉशन म्हणजे की मांडी घालून खाली बसायला आम्ही त्यांना प्रिव्हेंट करतो किंवा इंडियन टाईप टॉयलेट वापरायला त्यांना प्रिव्हेंट करतो, कमोड वापरायला लागतं. दॅट इज अन इम्पॉर्टंट चेंज की पेशंटला हे कळायला पाहिजे की आता इंडियन टाईप टॉयलेटमध्ये खाली बसणं शक्य नाही आहे. त्यामुळे ते प्रिकॉशन त्यांना की कमोड टाईप वेस्टर्न टॉयलेट वापरणं, मांडी घालून खाली न बसणं, ह्याच्यामुळे काय बसू शकतात, लोकांना मुवमेंट गुडघ्याची येते पूर्ण, पण ते बसून उठताना जो गुडघ्यावर फोर्स येतो ना त्याच्यामुळे तो गुडघा काही वर्षांनी लूज होऊ शकतो. कारण ह्या गुडघ्याची लाईफ आहे. हा गुडघा साधारण 20-25 वर्ष हा चालतो. आपल्याला तो जास्त चालवायचा असेल तर त्याचे नीट वापर करा. मी नेहमी याचं एक उदाहरण देतो की गाडीचे टायर आहेत ते आपण 40-45 किलोमीटर, 40-45 हजार किलोमीटर झाले की आपण बदलतो. ती जर गाडी चांगल्या रोडवर चालवली, व्यवस्थित चालवली तर तो 60,000 किलोमीटर पण ते टायर टिकतील. पण जर तुम्ही रफ टेरेनवर गेला, गाडी वेडीवाकडी चालवली, माउंटेनियस रोड्सवर चालवली, रफ ह्याच्यात चालवली तर ते 25,000 किलोमीटर झाल्यावरच बदलायला लागतील. तर सेम इज विथ द नी. नीट वापर करा, मांडी घालू नका, खालून बसून उठू नका, जास्त करून इंडियन टाईप टॉयलेट वापरू नका. सो ऑल दीज थिंग्स विल इम्प्रूव्ह द लॉन्जेव्हिटी ऑफ द इम्प्लांट अँड दोज आर द प्रिकॉशन्स विच वन हॅज टू टेक. आणि एवढा फायदा होत असेल गुडघा बदलून तर एवढे 2-3 प्रिकॉशन्स त्यांना पाळायला काही हरकतच नसावी मला वाटतं. नाही, हे सोपं आहे आणि हे इझिली करतात. आजकालचे रुग्ण आता हे अडॅप्ट करतात. शहरातल्या रुग्णांचा प्रॉब्लेम नाही. आता जे गावातले रुग्ण आहेत त्यांना हे सगळं कळायला लागलं. आमच्याकडे संचेती हॉस्पिटल दूरदूरून पेशंट येतात, गावातून येतात, रुरल एरियाजून येतात. तिथंही आता वेस्टर्न टाईप कमोड वापरण्याची प्रथा चालू झालेली आहे. सर, यंग एजमध्ये पण तुमच्याकडे नी रिप्लेसमेंटसाठी केसेस येतात? हो येतात. पण मग त्यांचं जे कारण आहे गुडघे दुखीचं किंवा गुडघे झिजीचं ते वेगळं आहे. ऑस्टिओआर्थरायटिस सर्वसाधारणपणे 50, 55, 60 या वयाच्या पुढं.
पण रुमॅटॉइड आर्थरायटिस, जुवेनॉल रुमॅटॉइड आर्थरायटिस JRA, ह्यांना 20 आणि 22 आणि 25 वर्षात गुडघे पूर्ण डॅमेज होतात. माझा यंगेस्ट पेशंट जो मी ऑपरेट केला तो 22 वर्षाचा आहे. त्याला हिमोफिलिक आर्थरायटिस होतं. मग अशी तुम्ही विचारलं की काय काय कारणं असू शकतात की आर्थरायटिसशिवाय गुडघा दुखतो. त्याच्यात मी मग अशी सांगितलं नाही, पण हिमोफिलिया की जे एक ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर आहे की ब्लड नीट क्लॉट होत नाही आणि बॉडीत जमा होतो. तर गुडघ्यात हिमोफिलिक आर्थरायटिस हे कमी वयात होऊ शकतं आणि 22 वर्षाच्या एका रुग्णाला आम्ही ते फॅक्टर्स देऊन त्याचं हिमोफिलिक आर्थरायटिसवर नी रिप्लेसमेंट केली. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस, जुवेनॉल रुमॅटॉइड, हिमोफिलिया असे काही आजार आहेत की ज्यांना कमी वयात पण आम्ही शस्त्रक्रिया करतो, कारण दॅट इज द क्वालिटी ऑफ लाईफ ना. 20 आणि 25 वर्षात तो अंथरूण पकडून राहिला आणि कधीच आयुष्यात चालणार नसेल, तर असे लोकांची कन्सेप्ट आहे की 50 नंतरची शस्त्रक्रिया करायला पाहिजे, 60 नंतरच. असं काही नाही आहे. गुडघा तुमचा दुखतोय, शस्त्रक्रिया करून घ्या. इट हॅज टू ओनली फिट द इंडिकेशन्स. म्हणजे आय एम व्हेरी पर्टिक्युलर ऑन द इंडिकेशन्स, नाहीतर मग त्याचा फायदा रुग्णाला होत नाही. अच्छा, म्हणजे प्रत्येकालाच शस्त्रक्रियेची जरूर आहे असं पण नाही. नाही. हां, आणि हे एक खूप मिथ आहे लोकांना. आपण असं कुणाला म्हटलं रे दुखतंय डॉक्टरांना दाखवा, नको ते सांगतात ऑपरेशन करा म्हणून. सर्जनकडे जायचं म्हणून ते जातच नाही, दाखवतच नाही आणि मग खूप उशीर होतो आणि मग थिंग्स बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू. म्हणूनच मी जेव्हा माझी ओळख करून देतो किंवा मी कुठं काही प्रोग्राम जातो, मी म्हणतो की मला नी स्पेशलिस्ट म्हणा, नी सर्जन म्हणू नका. कारण तिथंच नी सर्जन म्हणजे आज सर्जरी सांगणार, असं एक नी स्पेशलिस्ट म्हणजे इट इन्क्लूड्स एव्हरीथिंग. अँड ॲज आय सेड 90% लोकांना शस्त्रक्रिया लागत नाही. तुम्ही जेव्हा आम्हाला म्हटलात की शस्त्रक्रिया टाळण्यासाठीचा विषय घेतो, वी वर ऑल्सो सरप्राईज की सर्जन असं कसं म्हणू शकतो. हो. नाही, शस्त्रक्रिया ही नक्कीच आपण टाळू शकतो. जो आपला आजचा विषय आहे की शस्त्रक्रिया टाळू शकतो का, तर नक्कीच टाळू शकतो. आणि टाळू जरी शकलो नाही काही कंडिशनमध्ये, तर प्रोलॉंग करू शकतो, हे नक्की. सर, मगाशी बोलला तुम्ही की दोन्ही गुडघे आपण एकत्रच ऑपरेशन करू शकतो. नॉर्मली आपण जेव्हा डोळ्यांचं ऑपरेशन करतो तेव्हा एकत्र करत नाहीत, की एकाच इन्फेक्शन सेकंडमध्ये जाऊ शकतो असं म्हणतात. पण गुडघ्यांच्या वेळेला असं काही सेम नॉर्म आपण फॉलो करतो का दोन्ही एकत्र केलेले चालतात? हो. आता बरेच वेळा काय असतं की ऑस्टिओआर्थरायटिस हे एक बायलॅटरल आहे, म्हणजे दोन्ही गुडघे अफेक्ट होतात. काही वेळा एक गुडघा कमी प्रमाणात असतो आणि काही जास्त प्रमाणात असतो, पण काही वेळा दोन्ही इक्वली दुखतात. आणि जर दोन्ही गुडघे इक्वली दुखत असतील, चौथ्या टप्प्यात असतील, तर मग प्रश्न आमच्यासमोर येतो की हे दोन्ही शस्त्रक्रिया एकदम करायच्या की नाही. तर ह्याच्यासाठी आमच्याकडे काही फिक्स्ड गाईडलाईन्स आहेत आणि क्रायटेरिया आहेत. एक म्हणजे एज. जनरली 70 वयाच्या पुढे जर रुग्ण असेल तर आम्ही एक शस्त्रक्रिया करतो, ओन्ली 1 नी रिप्लेसमेंट. सेकंड म्हणजे असोसिएटेड कोमॉर्बिडिटीज. जरी 70च्या पेक्षा वय कमी असेल आणि त्याला 2 कोमॉर्बिडिटीज असेल, म्हणजे डायबिटीज आहे, BP आहे, डायबिटीज थोडं अनकंट्रोल्ड आहे, मग एका वेळेस एकच करतो. कारण डायबिटीज आणि वूंड हिलिंगचं एक डायरेक्ट रिलेशन आहे. डायबिटिक्समध्ये वूंड हिलिंग थोडं स्लो होतं, त्यामुळे मग एका वेळेस एक करतो. तिसरं म्हणजे काही लोकांना किडनीचे आजार आहेत, काही लोक डायलिसिसवर आहेत, मग त्यांना एकच करतो. तिसरं म्हणजे कार्डियाक कंडिशन्स. त्याच्यात आम्ही इजेक्शन सिस्टॉलिक फॅक्टर बघतो. तो इजेक्शन सिस्टॉलिक फॅक्टर 40पेक्षा कमी असेल तर मग त्याच्यात आम्ही त्यांचा डोब्युटामिन स्ट्रेस एको करतो आणि तो जर पॉझिटिव्ह आला तर मग एका वेळेस एकच शस्त्रक्रिया करतो. आणि लास्ट म्हणजे बाकी जर काही लिव्हरचे काही आजार असतील, काही कोमॉर्बिडिटीज असतील की ज्याची त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, तर देन वी प्रिफर टू डू 1 ॲट अ टाईम. पण जर 70पेक्षा कमी असेल, काहीच त्याला कोमॉर्बिडिटीज नाही किंवा फक्त BP आहे, वेल कंट्रोल्ड आहे, तर दोन्ही शस्त्रक्रिया एकत्र करण्यात खूप फायदा आहे की एकाच हॉस्पिटल ॲडमिशनमध्ये होऊन जातं, सेटिंगमध्ये फिजिओथेरपी एकाच वेळेस होऊन जाते आणि दोन्ही गुडघेंना रिकव्हरी ॲट अ टाईम होऊन त्यांचं हिलिंग टाईम पण सेव्ह होतो. नाहीतर काय होतं, एक करा, 1 महिन्यानी परत दुसरी करा, हे टाळतो. त्यामुळे किती गॅप ठेवतो आपण, म्हणजे दुसरं जर 2 वेगळे करायचे असेल तर त्याच्यात 2 आमच्याकडे अप्रोचेस आहेत. एक तर त्याच ॲडमिशनमध्ये 3 ते 4 दिवसांनी करतो, किंवा प्रेफर्ड इज की डिस्चार्ज करून मग 1 महिन्यानी करतो. एका महिन्यात दॅट इज मोर प्रिफर्ड. पण कधी एकाच स्टेजमध्ये ॲडमिशनमध्ये दोन्ही पण 3 दिवसाच्या अंतरावर करू शकतो. त्यामुळे जर जरूर असेल आणि दोन्ही एकत्र करायची गरज असेल, पेशंट फिट असेल, तर आय डेफिनेटली ॲडवाईज बायलॅटरल. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचे फायदे खूप आहेत. सर, इतका छान एपिसोड झाल्यानंतर आमच्या पॉडकास्टचा एक प्रोटोकॉल आहे की आम्ही एक मिथ्स अँड फॅक्ट्सचा राऊंड घेतो की ज्याच्यात लोकांना जे मिथ्स असतील किंवा काही
कन्सेप्ट्स अशा त्यांनी बसवून घेतल्या असतील, धारणा की ज्या चुकीच्या आहेत, त्या फक्त आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत की ते बरोबर आहे का चुकीचं आहे. शुअर. तर माझा पहिला आहे की गुडघा दुखतो म्हणजे त्याला फक्त बर्फाचा शेक द्यायचा आणि हीटिंग पॅड लावू नये. हे मिथ आहे. जेव्हा गुडघेदुखी होते तर काही लोकांना हीटचा फायदा होतो, काही लोकांना कोल्डचा फायदा होतो. ह्याच्यात रिॲलिटी काय आहे, जर अक्यूट इंजरी असेल, जर तुम्ही खेळताना पडला आणि गुडघा दुखावला किंवा काहीतरी सडनली कॅच आला आणि गुडघा दुखावला, तर अक्यूट कंडिशन्समध्ये तुम्ही नक्कीच आईस थेरपी करा. त्याच्यात हीट करू नका, नाहीतर मग दुखणं वाढेल. पण क्रॉनिक कंडिशन असेल किंवा गेले 5-6 महिने गुडघा दुखतोय, तर मग त्याच्यात हीट आणि कोल्ड बोथ आर इक्वली इफेक्टिव्ह. मी रुग्णांना सांगतो की एकदा हीट द्या एका दिवशी, पुढच्या दिवशी कोल्ड द्या. व्हॉट एव्हर सूट्स यू ते जास्त वापरा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, गुडघ्याच्या इंजेक्शन्समुळे हाडं कमकुवत होतात? नाही, दिस इज अ मिथ. गुडघ्याचे इंजेक्शन्स आहेत ते इंट्राआर्टिक्युलर जे आहेत ते बोनमध्ये किंवा सिस्टममध्ये अब्झॉर्ब होत नाही, ते लोकली ॲक्ट करतात आणि त्याच्यामुळे इंजेक्शन्स दिल्याने गुडघे कमकुवत होतात, त्याला ऑस्टिओपोरोसिस होतो. हे नक्कीच एक मिथ आहे. ओके. व्यायाम केल्याने गुडघ्याचं दुखणं वाढतं म्हणून व्यायाम करू नये? नाही 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 नाही, दिस इज द बिगेस्ट मिथ. त्याच्यात कसं आहे की जर एखादा व्यायाम केल्याने तुमची दुखापत गुडघ्याची वाढत असेल किंवा गुडघे जास्त दुखत असेल तर मग तो पर्टिक्युलर व्यायाम टाळा. आणि त्याच्यात एक फरक आहे की पेन आणि डिस्कम्फर्ट. कुठलेही व्यायाम केल्यावर तुम्हाला डिस्कम्फर्ट होणारच, एक्सरसाइज करताना तुम्हाला डिस्कम्फर्ट होतो, पण पेन इज डिफरंट. त्याच्यात फरक कसा समजायचा की ती तुम्ही एक्सरसाइज थांबवली, व्यायाम थांबवली की तो डिस्कम्फर्ट गेला, मग डिस्कम्फर्ट इज ओके अँड दॅट देर इज नो गेन विदाउट पेन म्हणतात ना. थोडं पेन झालं पाहिजे, पण पेन खऱ्या अर्थाने, ज्याला मी डिस्कम्फर्ट म्हणत नाही, पण पेन जो व्यायाम तुम्ही थांबवला तरी तो पेन कंटिन्यू होतोय पुढचे 2-3 तास, तर दॅट इज रिअल पेन. मग तो पर्टिक्युलर एक्सरसाइज तुम्ही थांबवा, तो व्यायाम करू नका तो. पण सर्वसाधारणपणे लोकांची समजूत आहे की व्यायाम केल्याने दुखणं वाढेल, सो दॅट इज द बिगेस्ट मिथ. जेवढं चालाल तेवढंच बरं, चाललं की मग गुडघे खराब होत नाहीत? एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. जेवढं तुम्ही चालाल तेवढं बरं, हे एक तुमचं जे ब्रीदवाक्य आहे हे नक्कीच खरं आहे. पण त्याला एक अपवाद आहे. जेव्हा तुमची गुडघेदुखी चालू होते तेव्हा तुम्ही चालण्यात काही फरक करा. प्लेन सरफेसला चाला. चढ उतार, ओबड धोबड, डोंगर, टेकडी, जिने, पायऱ्या ह्याच्यावर जास्त चालू नका. नंबर 2, चालताना थोडं ग्राउंड बघा. टार रोडपेक्षा चालण्यावर तर तुम्ही ग्राउंडवर चालण्यात नक्कीच फायदा आहे. टार रोडला थोडंसं फोर्स आणि इम्पॅक्ट जास्त येऊ शकतो. 3, प्रॉपर फुटवेअर घालून चाला. आजकाल चांगले शूज मिळतात, खूप महाग शूज घ्यायची गरज नाही, पण त्याला सोल चांगला पाहिजे की ज्याच्यामुळे तो इम्पॅक्ट ऑब्झॉर्ब करतो आणि गुडघ्यापर्यंत येत नाही. त्यामुळे चालू नये, गुडघे दुखतायत हा एक मिथ आहे. गुडघे दुखतायत, चालायचं एक पॅटर्न बदला. मी जे आता तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे चाला. ओके. आणि खूप सायकलिंग केलं की गुडघे खराब होतात? नाही नाही, खूप म्हणजे काय, आता कुठलीही गोष्ट तुम्ही अतिप्रमाणात केली तर एनिथिंग इन एक्सेस इज बॅड. तसंच खूप जास्त सायकलिंग केले 5 तास तर गुडघे काय कोणाचेही दुखतील. बट मला जेव्हा रुग्ण विचारतात की मी कुठला व्यायाम करू शकतो, मी काय करू शकतो, मी त्यांना सांगतो की सायकलिंग करा. सायकलिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ एक्सरसाइज टू प्रिव्हेंट ऑर हॉल्ट प्रोग्रेशन ऑफ आर्थरायटिस. आणि त्याच्यात एक गुडघ्याची मोशनमध्ये तुम्हाला गुडघेदुखी थांबवू शकते, कारण गुडघ्यावर वेट येत नाही जास्त. सो सायकलिंग इज बॅड फॉर द नीज. एक्सेसिव्ह सायकलिंग इज बॅड मे बी, बट रेग्युलर सायकलिंग इज गुड फॉर द नीज. सर, आजचा पॉडकास्ट खूप छान झालेला आहे. बरेचसे मिथ्स अँड फॅक्ट्स इकडं लोकांना कळलेत. आणि मेन म्हणजे एक ऑर्थोपॅडिक सर्जन जेव्हा सांगतो आहे किंवा गुडघ्याचे ऑपरेशन तुम्ही टाळू शकता, त्यासारखं अजून चांगलं आन्सर लोकांकडे नसेल. तर वी एन्जॉयड अ लॉट. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आज नवीन कळल्या गुडघ्यांबद्दल, ऑपरेशनबद्दल म्हणा, आणि काय काय गोष्टी आपण करता आल्या पाहिजेत. लाईफस्टाईल चेंजेस म्हणा, वेट रिडक्शन म्हणा. सो वी आर व्हेरी ग्लॅड टू हॅव यू हिअर आणि व्हेरी थँकफुल टू यू, तुम्ही आज इकडं आलात. आणि एक शेवटचा आपलं एक प्रोटोकॉल जो आहे की जसा मिथ्स अँड फॅक्ट झाला, एक टेक अवे मेसेज आपल्या प्रेक्षकांसाठी की
काही गोष्टी आहेत त्यांनी केल्या पाहिजेत, काही गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजेत. तर तुमच्या गुडघ्याचं हेल्थ म्हणावं, त्याची काळजी म्हणावी, नीट राखली जाईल. येस. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद, मला या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं. जाता जाता आमच्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की गुडघेदुखी ही तुम्ही टाळू शकता. त्याहूनही महत्त्वाचं की गुडघ्याची शस्त्रक्रिया तुम्ही टाळू शकता. हे कसं? सर्वप्रथम की जेव्हा 50शी नंतर तुमचे गुडघे दुखायला लागतील तर तुम्ही जे मी सांगितले होते ते लाईफस्टाईल चेंजेस करा. खाली बसायचं टाळा, जिने उतरणं चढणं टाळा. खूप जास्त चालत असाल तर चालणं कमी करा. आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रॉपर फुटवेअर वापरा. वजन तुमचं जास्त असेल तर वजन कमी करा. जर तुमच्या काही कंडिशन्स असतील की ज्याच्यामुळे गुडघेदुखी होत असतील, कधीकधी खेळण्यामुळे मिनिस्कस टेअर होतो, ACL टेअर होतो, तर त्याचं निदान करून त्याचा योग्य इलाज करा. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हा एक फार महत्त्वाचा मेसेज आहे. लाईफस्टाईल चेंजेस करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला एक वेलनेस पाहिजे. वेलनेस म्हणजे फिजिकल वेलनेस जो आपण सगळं बोललो, आणि मेंटल वेलनेस. मेंटल वेलनेससाठी खूप सोपं आहे. रोज थोडंसं एक ध्यान करा, मेडिटेशन करा, किंवा चालताना काही तुमचे मंत्र असतील मनात ते म्हणा. सो वेलनेस इज ऑल अबाउट बीइंग इन गुड फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ. आणि मेंटल हेल्थसाठी काय करावं हा सगळ्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे, पण तोही तुमच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणा. तर हा मेसेज मी आमच्या श्रोत्यांना देऊ इच्छितो. ऑस्टिओआर्थरायटिस इज समथिंग विच इज प्रिव्हेंटेबल, सर्जरी इज अवॉइडेबल. तर हे सगळे जे तुम्ही पॉडकास्टमध्ये ऐकलेले जे मेसेजेस आहेत ते नीट तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी शेअर करा. त्याच्यामुळे तुम्ही एक शस्त्रक्रिया गुडघे बदलायची टाळू शकता. त्यामुळे आज जो हा पॉडकास्ट आपण चर्चा बिर्चा नवा विचार नवी दिशा हा घेतला, याबद्दल डॉक्टर मुकेश, डॉक्टर रश्मी, थँक्यू सो मच. आणि आय होप की जे श्रोते हे पॉडकास्ट ऐकतील त्यांना ह्याचा फायदा नक्कीच होईल. धन्यवाद. थँक्यू सो मच सर फॉर वंडरफुल पॉडकास्ट. थँक्यू.